सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पावसामुळे अनेक धबधबे प्रवाहित झालेले आहेत। हे धबधबे आता पर्यटकांना आकर्षित करतात। देवगड तालुक्यातील नावांकोंड धबधबा हा प्रवाहित झालेला आहे। जिल्ह्यातील हा पहिलाच धबधबा आहे जो प्रवाहित झालेला आहे। तर तळ कोकणामध्ये आता निसर्गाचं हे सौंदर्य आणखी खुलताना दिसतंय। नावकोंड धबधबा हा प्रवाहित झालेला आहे। हा पहिला धबधबा प्रवाहित झाला आहे। अत्यंत सुरक्षित असलेला हा नावणकोंड धबधब्यावरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी उमेश परब यांनी। वर्षा पर्यटन आणि तळ कोकण यांचं एक अतूट नातं आहे। कारण पावसाळ्याच्या काळात वर्षा पर्यटनासाठी लाखो पर्यटक जे आहेत ते सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये एक असतात आणि याचं प्रमुख कारण म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पावसाळ्याच्या काळात प्रवाहित होणारे धबधबे। असाच एक धबधबा आता आपल्याला दाखवतोय। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील नावणकोंड धबधबा जो आहे तो प्रवाहित झालेला आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिला धबधबा जो आता प्रवाहित झालेला पाहायला मिळतोय। आपण जर पाहिलं असेल तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पावसाळ्याच्या काळात अनेक धबधबे जे आहेत ते प्रवाहित होत असतात। त्यामध्ये आंबोली आहे, न्यापणे आहे, बाबा धबधबा आहे, सावडाव धबधबा आहे, शिवडाव धबधबा आहे, यासारखे अनेक धबधबे पावसाळ्याच्या काळामध्ये प्रवाहित होतात आणि सगळ्या पर्यटकांना या ठिकाणी आकर्षित करताना आपल्याला पाहायला मिळतात। खरं तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आपण जर पाहिलं असेल तर पाऊस खूप उशिराने दाखल झाला आणि त्यामुळे या ठिकाणी खरं तर हे धबधबे जे आहेत ते यापूर्वीच प्रवाहित व्हायला हवे होते, ते काही उशिराने का होईना मात्र आता प्रवाहित होताना पाहायला मिळतात। आणि त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिला धबधबा जो अत्यंत सुरक्षित म्हणून धबधबा मानला जातो तो नावणकोंड धबधबा जो आता प्रवाहित झालेला आहे। या ठिकाणी आपण बघतोय की काही प्रमाणात पर्यटक जे आहेत त्या ठिकाणी आलेले आहेत आणि ते या वर्षा पर्यटनाचा मनमुराद आनंद लुटताना आपल्याला पाहायला मिळतात। आपल्यासोबत या ठिकाणी काही पर्यटक आहेत, आपण त्यांच्याकडे जाणून घ्या कसं वाटतंय। ताई काय सांगाल, आपण कुठनं आलात आणि कसा वाटतो आपला धबधबा? आम्ही मुंबईवरून आलो आहे आणि असंच फिरत होतो ग्रुपसोबत, तर ह्या धबधब्याबद्दल आम्हाला आत्ताच समजलं, तर आम्ही विजिट केला। तर एकदम छान धबधबा आहे, खूप सुंदर असा धबधबा आहे। म्हणजे रिसेंटली पाऊस पडला तर खूप चांगलं पाणी पण आहे आणि एकदम सेफ आहे। तर फ्रेंड्स फॅमिलीसोबत विजिट करायला खूप खूप छान ऑप्शन आहे। म्हणजे मी खूप आजूबाजूला धबधबे बघितले, पण त्यात मला हा धबधबा खूप सुंदर वाटला आहे। नक्कीच आपण जर पाहिलं असेल तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अनेक धबधबे जे आहेत ते प्रवाहित होत असतात, मात्र नावणकोंड धबधबा अत्यंत सुरक्षित धबधबा म्हणून ओळखला जातो आणि आता हा धबधबा प्रवाहित झाला आहे। जिल्ह्यातला पहिला धबधबा जो आहे तो प्रवाहित झालेला आहे आणि त्यामुळे आता हा धबधबा सगळ्याच पर्यटकांना आकर्षित करणार आहे। उमेश परब, झी मीडिया, सिंधुदुर्ग।